तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एलपी द मराठी ब्लॉगिंग चॅनलमध्ये. तर आज आम्ही विघ्नहर्ता अर्थ आर्ट्स या दुकानात म्हणजे इथे गणपतीचा मूर्ती कशा प्रकारे बनवला जातो ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि या दुकानाचे ओनर आहेत आपल्यासोबत मनीष भाई. तर नमस्कार मनीष भाऊ. तर आज आपण बघूया सगळ्या मूर्तीचे एक्सप्लेनेशन देतील. हे बघा, मुलं पण इकडे कामं करतात आपली इनसाइड मध्ये. आणि अशा प्रकारे मूर्त्या वगैरे झालेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत. यांचेच डिझाईन आहेत, म्हणजे ते कसे डिझाईन करते ते तुम्हाला बघू शकता. तर मनीष भाऊ, तुम्ही कशी डिझाईन करता ते आम्हाला सांगा. मतलब आप कैसे डिझाइन करते हो मूर्ति को? चालेल, हाँ चलेगा चलेगा. मेरा नाम मनीष एंड ये जो डिजाइन है राइट, इसके अंदर हम लोग मेन क्या कॉन्सेप्ट क्या रहता है, जो साड़ी पे जो बिग डिजाइनर्स रहते हैं उनका जो वर्क रहता है राइट, उस वर्क के हिसाब से मेरा कॉन्सेप्ट वो रहा कि वो जो वर्क है वो कुछ यहाँ पे डाल देते हैं. ओके, मतलब सिर्फ सिंपल हम लोग बोलते हैं ना कि मतलब हर बार गणपति को देखते कि सिंपल एक पैच बनाया, एक राउंड किया और फिर चेन वगैरह नहीं, वो नहीं, वो मेरा काम रहता ही नहीं पहले से नहीं. मेरा मेन काम ये है कि इसका डिजाइन जो पहले राजा महाराजा जो मुकुट वगैरह पहनते थे राइट, उस हिसाब के उनके जो मणि, जो स्टोन्स, जो बोलते हैं ना हीरे जवाहरात, वो ऐसा कुछ यूनिक लगना चाहिए. वही कॉन्सेप्ट पकड़ के मैंने यहाँ पे अभी इसका बिफोर एंड आफ्टर अगर मैं बताऊं, जैसे कि एग्जाम्पल के लिए ये मूर्ति ये अभी भी रेडी नहीं है, बट फिर भी जैसे कि ये कुछ मेरा छोटा सा काम बाकी है दोनों का, और ये छोटा सा काम बाकी है. धोती वगैरह डिपेंड्स, मतलब किसी को चाहिए नहीं चाहिए, क्योंकि धोती का भी कॉन्सेप्ट है नीचे, हम लोग धोती वगैरह भी पहनाते हैं, ठीक है. बट ये मूर्ति जैसे कि आपकी रेडी पोजीशन आप मान सकते हैं. फॉर एग्जाम्पल ये रेडी में आप जूम करके बता सकते हैं. ओके, ये रेडी पोजीशन. अभी ये सेम मूर्ति अगर मैं बताऊं तो आप डिफरेंस नोट नहीं कर पाओगे. ये डिफरेंस क्या है, आप बोलोगे नहीं ये टोटल डिफरेंट ही मूर्ति, बट वो सेम है. ये सेम है, एक्चुअली सेम. तो ये जो है ये हम लोग को मतलब बनाना स्टार्ट किया है, बट डिफरेंस आप नोट कर सकते. तो उसका विद ज्वेलरी का जो मेन होते ना जो डिजाइन, वो डिजाइन में ही हम लोग कंपटीशन लेवल के लिए उठे. तो 2019 में, राइट, 2019 में हम लोग ने पुडारी जो फेमस मराठी पेपर है उसके अंदर हम लोग ने टॉप, हम लोग पेपर में भी इस डिजाइन के लिए आ चुके. वो मूर्ति और ये मूर्ति इतना डिफरेंस होता है, दैट इज मतलब कि मेरे को आपको एक्सप्लेन जो बोलते हैं ना डिफरेंट मूर्ति बनाने के बाद वो ये. अच्छा, तर म्हणजे मित्रांनो, आता मनीष भाऊंचं नाव आपल्या पुढारी पेपरात पण आलेलं. 2019ची गोष्ट ही. इथे साईडला मी फोटो लावतो पेपराचा, तुम्ही बघू शकता. म्हणजे यांचं काम एवढं बारकाईने आहे ना की तुम्ही मुकुट बघू शकता किंवा गणपतीचा हार झाला हे बघा, म्हणजे एकदम डिझाईन अशी आहे ना, एकदम बारकाईने काम केलेलं आहे त्यांचं. आणि वरती पण मूर्त्या वगैरे आहेत. आणि आता आम्ही आहे घाटकोपर वेस्टला. तर ऑलरेडी या मूर्त्या अर्धवून जास्त भटवाडीतल्या लोकांनी घेतल्या. म्हणजे तुम्ही जर घाटकोपरमध्ये राहणारे असेल तर सगळ्यांना माहिती असेल भटवाडी कुठे येते घाट. तर इकडच्या सगळ्या म्हणजे काय झालेले आहेत ना, ऑपरेट झालेले आहेत. ओके, आणि तुम्ही जो हा कपडा बघू शकता ना, ते हे लोक सांगतात, म्हणजे यांना सगळ्यांना माहिती आहे की कपडा कुठून हे करायचा. आणि यांचं काम पण तुम्ही बघू शकता. ते पोरं पण आपले कामाला लागलेले आहेत वन साईडमध्ये. तर हा पण भाऊ आहे आपला चिंतामणी. हा, इकडे चिंतामणीची मूर्ती आहे ना ही. अच्छा, तर आपण आता याचं काम चालू आहे. एकदम हे लोक पण बारकाईने कामं करतायत. आता ही धोती वगैरे तुम्ही कुठून आणता, म्हणजे तुमचं एक शॉप आहे का ठरवलेलं? धोती वगैरह हम लोग कपड़े सब बाहर से ही लाते, मतलब बाहर से लाके इनकेस किसी ने बताया कि मुझे येलो या रेड, तो मतलब एग्जाम्पल के लिए मरून धोती वगैरह चाहिए, तो उनके हिसाब से ही हम लोग कपड़े लाते. अगर कोई बोला कि नहीं आप अपने हिसाब से बनाओ, मेरे को कोई प्रॉब्लम नहीं है, तो मेरे हिसाब से. म्हणजे आता इकडचे कुठले कुठले मूर्ती गेलेले आहेत आतापर्यंत? ऑर्डर कौन से दिया? एक केस यहाँ से जो मूर्ति है ओके सारे, अच्छा, बुकिंग है ये सारे. ओके, ये बुकिंग ये अवेलेबल है. तो अच्छा, ये यहाँ की बुकिंग है. और फिर बोलते हैं जिसके हाथ में बीच में कितने टैग्स है, मतलब फॉर एग्जाम्पल ये टैग है. अच्छा, विघ्नहर्ता आर्ट का. हाँ, टैग का
हम देख सकते हैं विघ्नहर्ता आर्ट, ठीक है। ये जिसके पास टैग मतलब मूर्ती में रहेगा वो बुक है। ओके, तर मित्रांनो आता ही मूर्तीच झाली. या मूर्तीचं वैशिष्ट्य बघायचं तर आता विठ्ठलाचं रूप दिलं या मूर्तीला, तर तुम्ही बघू शकता. आणि इस मूर्ती का काम किसने किया? ये मूर्ति का मैंने. अच्छा, त्या मूर्तीचं काम पण आपल्या मनीष भाऊंनीच केलेलं आहे. वरती पण अर्ध्या आहेत मूर्त्या. तर ज्या कोणाला मूर्त्या वगैरे घ्यायच्या असतील तर घाटकोपर वेस्टमध्ये या. आणि ॲड्रेस सांगू शकता तुम्ही? एड्रेस घाटकोपर वेस्ट, झिलदया लेन, न्यू लाइफ हॉस्पिटल जो LBS रोड पे है वो सबसे ज्यादा नजदीक है. जस्ट न्यू लाइफ हॉस्पिटल का जो किसी को भी आप लोग चिंता में वो गली नहीं है. बिल्डिंग नेम हिल्टन टावर, शॉप नंबर 2. ओके. आणि मित्रांनो ह्या शॉपचं मला ब्लॉगिंग करायचं वैशिष्ट्य म्हणजे माझ्या मित्रांनी कॉल केलेला मला, संकेतनी. तर ते बोलले मनीष भाई म्हणून आहेत, त्यांना म्हणजे बघायचं त्यांचं काम बघ कसं आहे मूर्तीचं. तर मला काम खूप आवडलेलं आहे मूर्तीचं, एकदम बारकाईने त्यांनी काम केलेलं आहे. असं तुम्ही बाकीचे शॉप पण असतील, असं मी तुलना नाही करत या शॉपची त्या शॉपची की इकडे चांगलं काम आहे तिकडे चांगलं काम आहे. सगळे चांगलं काम करतात, पण आपलं मनीष भाऊचं काम बघून मला खूप आवडलेलं आहे काम त्यांचं. आणि बिग शाउट आउट टू संकेत महाडिक, त्याचा पण ब्लॉगिंग चॅनल आहे, त्याचे पण डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकतो, त्याला पण जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. आणि मनीष भाऊ आपले आहेत, मनीष भाऊ तुमचं यूट्यूब चॅनल वगैरे मेरा यूट्यूब चैनल बट फेसबुक पेज है मेरा, आर्ट्स करके आपको अगर चाहिए तो हाँ, फेसबुकची लिंक पण यांची मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. उधर आपने मतलब गणपती का जो डेकोरेशन वगैरे डेकोरेशन अवेलेबल रहेगा. तिकडे पण तुम्ही फेसबुकच्या पेजवरती पण जाऊन तुम्ही बघू शकता यांचं काम कसं आहे ते, कुठच्या बारकाईने त्यांनी काम केलंय ते. तर और एक चीज, ये सब लड़के लोग मतलब अच्छा. जितने में आर्यन है, अच्छा यार हे सगळ्यांनी इकडे रमेश, मोनू, अच्छा अथर्व, ये सब लोग इस मूर्ति में मतलब डिजाइन अच्छा. कॉन्सेप्ट मेरा रहता है, बट जो वर्किंग है वो हम सब लोग मिलके साथ में करते अच्छा. हैं. एंड ये जो मूर्ति है आपकी, ये चिंतामणि इनके इसलिए जो बना रहे बराबर, ये हाफ साइड मैंने कंप्लीट करके फिर आर्यन ने ये मतलब बच्चे लोगों थोड़ा थोड़ा धीरे धीरे काम उसे. तर म्हणजे म्हणणं झालं तर ह्या मुलांची पण खूप मेहनत आहे आपल्या भावांची. इकडे बघा रे. तर तुझं नाव काय? धम्मेश. त्याचं ऋषिकेश, तुझं अथर्व. तर यांची पण खूप मेहनत आहे. तर अशा प्रकारे हा व्लॉग होता. तर अजून म्हणजे मूर्त्या दाखवतो मी तुम्हाला, सिनेमॅटिक वगैरे शॉट काढले आपण बघू शकता. आणि यांचं काम तर बघू शकता. तिथे तर जे हनुमानाचं रूप दिलं त्या मूर्तीला, तिथे पण त्यांचं काम चालू आहे. तर मित्रांनो मनीष भाऊ आपल्याला काय सांगू इच्छितात म्हणजे त्या बिझनेसमध्ये त्यांना किती वर्ष झाली, ते किती वर्ष हा बिझनेस करतात, म्हणजे यांना किती एक्सपिरियन्स आहे या गोष्टीचा, तर तुम्ही ऐकू शकता त्यांच्याकडून. ये टोटल अभी मेरे को बिजनेस के लिए 2016 यानी ऑलमोस्ट 9 years, ये शायद से 10th ईयर है. 10 साल मेरे को ये काम करके पूछे. अच्छा, तर म्हणजे यांना खूप एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत या गोष्टीचा, म्हणून मला हे काम आवडलं यांचं. खूप सुंदर काम केलेलं आहे. आणि सगळ्या मूर्त्या आपल्या रिजनेबल रेटमध्ये. ओके, ज्याने कोणाला जायचं तुम्ही शॉपमध्ये एकदा व्हिजिट करा. मनीष भाऊ असतील, मनीष भाऊचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी तुम्हाला खाली देतो, तर तिकडे जाऊन कॉन्टॅक्ट करा. ते नसले तरी आपली मुलंच असतील इकडे, हे तुम्हाला मनीष भाऊशी कॉन्टॅक्ट करून देतील. तर हा पण असेल. आणि जे कोणी ब्लॉगमध्ये बघून येणार ते नक्की या. तर हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता सध्यासाठी बाय बाय. चला बाय बाय मनीष बाप्पा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. Лица номера, я помню только пин-код, замысли спас.